चला तर मग बघूया आपण चुलीवरलं मस्त असं माशाचं कालवण बनवलेलं आहे चमचमीत. तर बघा मी चुलीवर बनवलेलं आहे माशाची भाजी एकदम मस्त रबरबीत. शुक्रवारचा दिवस आहे आणि आज बनवली आहे माशाची भाजी. तर खूप अशी छान प्रकारे झाली आहे, मस्तपैकी माशाची भाजी छान झाली आहे. उतरते मस्त. तर कोणाला कोणाला आवडती माशाची भाजी. जाळ लावलाय पातेल्याला आणि मस्त अशी शिजू लागली भाजी माशाची चुलीवर. रबरबीत. तर चांगली उकळी यायला लागलेली आहे. 10 मिनिटातच उकळायचं, नाही तर सगळा राडा होऊन बसेल. पूर्ण शिजली. झाली छान छान. घेते मी लाकडं विजवून, पेटते त्याला बाहेर सगळी. पाणी टाकते लाकडांवरती. लय दूर केलाय लाकडांनी. पातीला घेते उतरून आणि जाते घरात घेऊन. घेतलंय आता पातीला मस्त. तर घरात ठेवते आतमध्ये जाऊन. आता इथं ठेवते मस्त. येतेल कारभारी. आता एवढ्यात येते चहा सुटली की लगेच जेवण करायचं आणि हालायचं. दार उघडते जरा. तर या मंडळी जेवायला आणि माशाची भाजी खायला कट. कसं मस्त मस्त वास आलाय आणि छान झालंय कालवण माशाचं. तर तुम्हाला आवडतो का मासा, लाईक करा बरं का माशाच्या भाजीला. आणि या जेवायला मस्तपैकी गरमागरम.